मला सावित्रीबाई फुले यांचं एक नाटक करून दाखवलं. मी चांदणे मपुका 1 2 3. अरे बापरे, माझ्या बाबांनी मला तर हे पण शिकविले. बरं, गप्पा मारते. मला तर गप्पा मारायला खूप आवडायची. माझी आई म्हणायची, अगे सावे जा भाकरी कर. मला तर चिखलामध्ये खेळायला आवडायचं. मला नाही भाकरी येत. बाबाच्या मागे अशी लपायची आई मारते म्हणून. मग बाबाच आवडायचं. मी ऐकून कधीच साईड देत नाही. बाबाचीच आवडायची. सावित्रीबाई फुले हे थोड्या दिवसात सावित्रीबाई फुले यांचा ज्योतिबा फुलेशी विवाह. मी मग रोज शेताला जायची. मला तर लिहायला वाचायला येत नाही. ज्योतिबा फुले मला शेतात न्यायचे आणि मातीवर शिकवायचे. मला खूप आनंद व्हायचा. कोणी मुलींना शिकवायला जायची. माझ्या शेण माती फेकायची. मी तरी पण हरली नाही ना. तुमच्यामुळे हरली नाही. माझ्या अंगावर खूप शेण माती टाकायची. मला कर्मट लोक काही बोलायचे. मी तुमच्यामुळे हरली नाही. तुमच्या आज त्याचमुळे तुम्ही आहात नाही तर माझ्यामुळे. मी सावित्री आहे. मी सावित्री बोलते. मला तर खूप मारायचे, पण तुमच्यामुळं मला वाईट वाटायचं की ज्योतिबा फुले म्हणायचे सावित्री. मी सावित्री आहे. सावित्री म्हणायची. मला लिहायला वाचायला आलं. आता मी एक विडेवाड्यात शाळा काढली. ज्योतिबा फुले मला मदत केली आणि मी विडेवाड्यात जायची. मला खूप आनंद झाला. आता मुलींना मी शिकविणार म्हटली ज्योतिबा फुले. आणि दोघे जायचे तुला पण. मला मी शाळेत जायची. लोक तर माझ्या अंगावर खूप टाकायची मातीची, पण मला खूप वाईट वाटायचं. माझ्या रक्ताचा चिंबाळ लागायचा. मी मुलींना शिकवते, पण मी एक साडी बदलायची रोज. मला मारती म्हणून सगळेजण मारायले आणि कर्मठ लोक काही बोलाले. मी म्हणायची ती मोठी आहेत माझ्यावर, मी त्यांना काही बोलू शकत नाही. मला असं वाटायचे आणि मी सावित्री बोलते. धन्यवाद.